दरम्यान महिलांना समान संधी द्यावी, एकाच महिलेला किती पद देणार? उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय देतील, रुपाली ठोंबरे यांनी हा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी हे विधान केलंय। दरम्यान रुपाली ठोंबरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूया। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरच्या जागा भरल्या जाण्याच्या महायुतीमध्ये हालचाली सुरू आहेत। महायुतीमध्ये भाजपला 6 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा आणि शिवसेनेला 3 जागा असं हे वाटप होणार आहे, ते देखील समोर आलेलं आहे। परंतु याच जागांवरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तशी एक पोस्ट राष्ट्रवादी अजित पवार जो पक्ष आहे त्यांच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे। पहिल्यांदा ताई, ती पोस्ट काय आहे नक्की सविस्तर सांगा। मी आज जी पोस्ट केलेली आहे, एक व्यक्ती एक पद असा न्याय माननीय अजितदादा नक्की देणार। ही पोस्ट करण्याचा विषय असा होता की काल अचानक राज्यपाल नियुक्त आमदारकीचे उमेदवार निश्चित केले, ही बातमी तुमच्या माध्यमातून आली। ही बातमी वाचल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाकडे विचारले की असं काही पक्षाने बातमी दिलेली आहे का, पत्र दिलेलं आहे का? पक्षाकडनं आम्हाला सांगण्यात आलं पक्षाने कोणतीही बातमी किंवा अधिकृत पत्र दिलेलं नाही, म्हणजेच ह्या बातम्या कोणतरी पेरत आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे 12 जागांचा, 6 भाजपकडे आहेत, 3 एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेकडे आहे आणि 3 आमच्याकडे आहेत। त्यांच्या कुठल्याही उमेदवाराची चर्चा नावं नाहीत, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जवळजवळ ठरवले ही बातमी होती। आणि हे जर पत्र पक्षाने दिलेलं नाहीये तर हे कोणीतरी जाणून बुजून ह्या बातम्या पेरतात, त्याची नावं, त्याचा शोध हाल घेतच आहोत, त्याची नावं समोर येतील। खरं तर एका व्यक्तीकडे 2 पदं नको असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ज्या बातम्या ज्या येत आहेत अजित पवारांच्या गटाबाबत हेच लोक पेरत असेल। त्यांनी थेट आरोप केलेला आहे की यांनीच या बातम्या पेरलेल्या आहेत, यांची कोणाशी चर्चा झालेली नाहीये आणि यांना आमदारकी देखील भेटणार नाही आणि जर ती भेटणार असेल तर पक्षातून त्याला आमचा विरोध असेल असं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पाहावं लागेल की अजित पवार आता यावर काय निर्णय घेत आहेत। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे, आपण पाहूया। फेसबुक पोस्ट केलेली आहे, एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजे, त्यामुळे कुठेतरी तुमच्या नावाला ते आत्ताच विरोध याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून कोणती माहिती आणि त्याच्या प्रश्न आहे तर त्याचं मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या सिनियर आहेत राजलक्ष्मी देशमुख। टीका होतं की तुम्हीच त्या बातम्या पेरल्या गेल्यात असे तुमचं मागणी होते। मी सांगितलं ना, आमच्या वतीनं आमच्या प्रवक्त्या सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे, ते उत्तर मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत। तुम्ही एकच महिला दिसता असं